येस. सो भावेश, इंग्लंड मधल्या पहिल्या मॅच बद्दल आपण आता बोलूया. काल जे काही खेळलोय आपण, खूप कमाल बॅटिंग केली आहे. इंग्लंड मधली पहिली मॅच. हा, काल पहिली मॅच होती ना इंग्लंड मधली. 5वी होती रे. 5वी होती. अच्छा, ओके, सॉरी. मला वाटलं की आधी सगळं सबकॉन्टिनेंट मध्ये चालू होत्या मॅचेस, उरलेल्या 4. हो, ऐसे आ रहे हो. येस येस. कारण कालचा पिच ऑलमोस्ट ग्राउंड आणि पिच आपण हे नाही डिफरन्शिएट नाही करू शकत आहे, एवढं ग्रीन टॉप दिले काल इंग्लंड. प्रॉपर मला 2014 ची सिरीज आठवली, ज्यात लॉर्ड्सचं जे पिच होतं, ज्यात रहाणेने सेंचुरी मारली होती, एक्झॅक्ट तसंच पिच होतं. आणि इंग्लंडची ती डेस्परेशन दिसते की ही मॅच काही करून जिंकायला हवी. सो त्यामुळे हा ग्रीन टॉप दिला असेल, पण त्या प्रकारे त्यांनी बॉलिंग नाही केली का, आणि त्यांना मोस्टली बॅकफायर सुद्धा होऊ शकतं. कारण इंडियाकडे बेटर माझ्यामध्ये कंट्रोल वाईज बॉलर्स आहेत, आकाशदीप आणि सिराजच्या रूपात. आणि टंग वगैरे पण चांगले बॉलर, पण तेवढा कंट्रोल त्यांनी काल दाखवला नाही. त्याचं ड्रॉप झालं ते चालतं सिरीज मध्ये. सो तेच होणार आहे की, आणि हे जेव्हा जेव्हा असं केलं जातं ना की आमच्या होम कंडिशन्सला जास्त जेव्हा फायदा घेतला जातो, तेव्हा फसतात सगळ्या टीम्स. खरं. उदाहरणार्थ 23चा वर्ल्ड कप, इंडिया फायनल असो. हा, परत 2012ची इंग्लंडची सिरीज जेव्हा कॅप्टन्सी मध्ये जेव्हा रँक टर्नर्स बनवले, न्यूझीलंडची आत्ताची सिरीज जेव्हा रँक टर्नर्स बनवले. हा, पण ह्यात आपण फसलो कारण आपली बॉलिंग पण चालली नाही आणि आपली बॅटिंग मेजर. एक्झॅक्टली. आता स्पिन इंडियन प्लेयर्स बद्दल हे बोललं जायचं की स्पिन खूप जास्त चांगले घेतात, पण मग रँक टर्नर्स वर आपल्याला जास्त विकेट पडले त्यावेळी. खरं. शेवटी ती म्हण आहे, दुसरों के लिए कुआं खोद के खुद ही उसमें गिरना. ही अशी म्हण नाहीये, पण तुझा अर्थ कळला मला. म्हण काय म्हण मला माहित नाही, पण ही नक्की नाही. दुसरों के लिए कुआं खोदोगे तो खुद ही पैर पे कुऱ्हाडी मारणं वगैरे ऐकलेलं मी. कुआं खोदना भी है ऐसा कुछ तो है. ठीक आहे. मराठीमध्ये काय? मराठीमध्ये दुसऱ्यासाठी विहीर खणा, स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारणे. हा. सो काल इंडियाने टॉस पुन्हा हरलाय. 15वा टॉस हरलेला इंडिया सलग, आय गेस. त्याच्या एका प्रोबॅबिलिटीचा आम्ही अभ्यास केला. प्लीज एलॅबोरेट. नाही, यामध्ये तुला 32,000 वेळा टॉस उडवावा लागेल. अच्छा. जर तुला हे साध्य करायचं की लाईनीत 15 टॉस हरणं. अच्छा. सो ते ऍव्हरेज ऑफ लॉ ऑफ ऍव्हरेज वगैरे पण सगळं मोडीत निघालंय का. 32,000 टॉस म्हणजे एवढं क्रिकेट पण आतापर्यंत कोणी खेळलं नसेल. हा, एक्झॅक्टली. 32,000 टेस्ट मॅच पण नसतील झाल्या. 2000 टेस्ट मॅचेस 2011 झाल्या होत्या. सो आता मॅक्स मध्ये 3,000-3,500 झाले असतील. 3,000 झाले असतील. नाही, पण 15 वेळा टॉस जिंकणं जरा अगदीच म्हणजे तुझ्या नशिबासारखं वाटतंय की गेली 15 वर्ष काही होतच नाही. हरणं आणि माझा ऍक्च्युअली काही संबंध नाहीये. इफ यू हॅव सीन माय एंटायर लाईफ, नाही, मी कधी हरणं या गोष्टीशी रिलेट नाही करू शकत. आय डोंट नो. ठीक आहे. तू आय गेस तुझं काय, तुझी काय प्रोबॅबिलिटी आहे? माझी कमी आहे खूप. हरण्याची की जिंकण्याची? हरण्याची. मी काही गोष्टी सांगू शकत नाही कॅमेऱ्यावरती, त्यासाठी आपण ऑफ द कॅमेरा भेटू. हा, चालेल. कालच्या ह्याच्याबद्दल काय वाटतं तुला? इंडियाने जशी सुरुवात केली आणि इंग्लंडने बॉलिंग टाकली, काल वाईट केली इंग्लंडने. जसं की काल ग्रीन टॉप होता, सो तसा तर इंडियाचा स्कोअर कमीच आहे 204 रन, पण इंग्लंडने काल एक 30 एक्स्ट्रा दिलेत. सो हे 30 एक्स्ट्रा माझ्यामध्ये डिसाइडिंग असतील मॅच मध्ये, कारण ह्या 30 मध्ये खूप फरक पडणार आहे. जसं की इंडियाने जी मॅच हरली 4th टेस्ट मॅच लॉर्ड्स वाली, त्यात इंडियाने 70 का 62 त्यांनी एक्स्ट्रा दिले होते इंडियाने. सो आणि ऍट द एंड इंडिया किती 21 रनने हरली. जडेजा शेवटी आउट झाला नाही, कोणते शेवटी सिराज आउट झाला 22 रनने. तो रिचर्ड्स वाला डिफेन्स होता तो. सो तेव्हा तो डिफरन्स खूप मॅटर काय म्हणतो ना, काउंट करतो तशा वेळी. सो काल पण जे झालं की इंग्लंडने काय एकतर लेंथ एक कंट्रोल नाही केली, स्विंगच्या नंतर ते नको तेवढी एकतर ताकद लावत होते पुढे, खूप जास्त खूप चालले होते, खूप जास्त ओव्हर पिच बॉलिंग चालू होती इंग्लंडची इन जनरल. सो ते मला वाटतं की ते थोडं एक्सपिरियन्स नाहीये त्या साईडकडे, पण तेच की ते कंट्रोल पण नाही. ते लोक लहानपणापासून खेळतात, तो तेवढं एक्सपेक्टेड नाहीये त्यांच्याकडून. त्यांच्या लहानपणापासून त्यांनी अँडरसन आणि ब्रॉडलाच बघितलं, खेळायलाच नाही मिळाले. एक्झॅक्टली. सो वोक्सने आय गेस बरी बॉलिंग केली काल, त्याला ऍटलीस्ट बरा टप्पा जरी मिळत होता, पण नंतर एक्सपिरियन्स. एक्झॅक्टली तोच फरक पडला असेल. पण काल सरप्राईज होता गस अटकिन्सन. त्याने काल पिक ऑफ द बॉलर तोच होता. काल अटकिन्सन काय अटकिन्सन काय असतं? अटकिन वगैरे मराठीत शब्द आहे. मी मराठीत बोलणार, मला सांगितलं मराठीत, पण नाव का मराठीत असेल? अटकिन्सन.
अटकिन पर आम्ही झेंडे लावलेत. तर अटकिन्सन माझ्या काल पिक ऑफ द बॉलर्स होता. काल त्याने 19 ओव्हर काहीतरी 31 रन देऊन त्याने 2 विकेट्स काढल्यात. आणि त्याने ज्या पद्धतीने त्याला ऍक्च्युली काल मी जास्त त्याला वेवड होताना बघितलं नाही. काल तो बऱ्यापैकी कंट्रोल टाकत होता बॉल. आणि एकतर तो चांगला बॉलर. तो त्याने ऍशेस मध्ये पण एकच मॅच खेळलेली आहे तेव्हा त्याने चांगली बॉलिंग केली. पण मग त्यानंतर इंजर्ड झाला की त्याला ड्रॉप का करण्यात आलं मला आठवत नाही काय माहिती. हा पण त्यांनी काल त्याची ऍक्शन विक्शन पण जर तू बघशील तर तो प्रॉपर टेस्ट मॅचचा बॉलर वाटतो. तो प्रॉपर बॉल पुढे पिच करत होता. बॉल स्विंग होण्यासाठी बॉलला टाइम देत होता. सो आय गेस वो थोडा लंबी रेस का घोडा. आणि तो बॉल हे पण चांगला करत होता. म्हणजे बॉल काय म्हणतो बॉलला जास्त शेप पण चांगला देतो. हा एक्झॅक्टली तेच म्हणतो. आणि बिंग अ बॉलर तुला जास्त कळेल त्यातलं ऑब्व्हियसली म्हणून तर बोललो मी. ओ सॉरी. आणि काल इव्हन त्याने फिल्डिंग खूप चांगली केली. त्याने काल ज्या पद्धतीने गिलला रनआउट केलं तो रनआउट पण गिल घरून ठरवून आलेला की आज मी रनआउटच होणार आहे बस. आणि काल डिफिकल्ट पिच होती. गिल कम्फर्टेबल पण वाटत होता. सो गिल काल बरा पण खेळत होता. पण त्याला काय माहिती त्यावेळी काय झालं. दोनदा आधी अटेम्प्ट पण केलं होतं पण तो झाला नाही. पण जमलं नाही त्याला. हा सो थोडं मॅचच्या आधी येऊया आपण. मॅचच्या आधी म्हणजे कालच्या दिवसावरती गंभीर आणि विराटची फाईट झाली होती. त्याबद्दल तुला काय वाटतं. गंभीर इंग्लंड मादरच होते भाई. पण ठीक आहे इंडियामध्ये पण इंडियाने असंच केलं असतं. समोरच्या टीमला दिलं नसतं पिच बघून आधी. नाही पण मला वाटतं बहुतेक त्यांनी आता हे इंडियाला माहित होतं की नाही माहित नाही. हा जो अख्खा ग्रीन टॉप होता अगदीच पिच तर उघडच होतं. हा उघडच. सो ग्रीन टॉप तर त्यांना माहित होता असणार तो. पण मला गंभीर आणि याचं आता तेव्हा जेव्हा फाईट बघितली मी तेव्हा गंभीर अगदीच चढाचढी करतो. सो माझं झालं एवढं काय झालं दिल्ली सेव बँड शोध एवढं काय झालं असेल. नंतर मग मला कळलं की ते गंभीरला येऊन गंभीर नाही कोचिंग स्टाफला त्यांनी येऊन सांगितलं ग्राउंड्स मध्ये की 2.5 मीटर लांब उभं राहायचं वगैरे. पण मग आकाश चोपडाचा एक व्हिडिओ येतो त्यामध्ये आपल्याला हे नोटीस करवलं जातं की आधीच्या कोणत्या तरी ऍशेस मधले का. अच्छा ओके. तेव्हा तोच सेम क्युरेटर असा उभा आहे पिचवर शूज घालून समोर ब्रँडन मॅकलम उभा आहे. जे ही हिपोक्रेसी आहे लिटरली हिपोक्रेसी. प्लस तो इन्सिडेंट झाला गंभीरचा. त्याच्यानंतर नेक्स्ट डे ला इंग्लंडचे बॅट्समन शॅडो प्रॅक्टिस करतात मेन पिचवर. अच्छा. सो ही लिटरली ही हिपोक्रेसी. सो जसं इरफान पठाण म्हणाला स्टील अ कॉलोनियल माइंडसेट एक्झिस्ट. तसं झालंय की थोम साला गुलाम लोक तसं तुम्ही ट्रीट केलंय आपल्याला. पण त्या ठिकाणी गंभीर होता. आता मला माहित नाही हे एवढं वन साइडेड बोलावं का. पण ठीक आहे तुझे ऑफर पण वन साइडेडच राहिले. ठीक आहे. सो नाही लास्ट वाला नव्हतं. ठीक आहे. गंभीर त्या जागी होता याबद्दल मी खूप खुश आहे की गंभीर सडे तर उत्तर देऊ शकलो तिथे. हा पण आणि आता माझ्यामध्ये गंभीरने उत्तर त्याला शब्दाने दिलं पाहिजे. मॅच जिंकून ग्रीन टॉप देता काय आम्हाला घ्या तुमच्या. नाही पण कालचं पिच जेन्युअली म्हणजे काल असं पहिल्यांदा झालं की आपण इंग्लंडमध्ये खेळतो असं वाटलं. येस आज पूर्ण सिरीज मध्ये कधीच असं फील नव्हतं झालं की प्रॉपर इंग्लंडमध्ये सीम आणि स्विंग कंडिशन बघितली गेली. पण तरी तू बघशील तर समरमुळे काल जरी पण ग्रीन टॉप होता तेवढा बॉल नव्हता. म्हणजे जेवढे आपण इंग्लंडमध्ये स्विंग बघितले तेवढे ते स्विंग किंवा तसे बॉलर्स पण नाहीत इंग्लंडकडे मे बी. हा हे जास्ती असेल. आणि काल वोक्स ज्या पद्धतीने डायमर होऊन इंजर्ड झालाय सो त्यांच्याकडे ऑलरेडी बॉलर तर शॉर्ट आहे. तो करेल की नाही बॉलिंग मला माहिती नाही. सो इंग्लंडने आणि इंडियाने दोघांनी मिळून काल 4 चेंजेस केलेत. एक तर इंग्लंडने जेकॉब बेथेलला आणलाय जो की ऑलराऊंड कॅपेबिलिटीज आहेत त्याच्याकडे. नंतर ॲटकिन्सनला आणलाय जो की पुन्हा बॅटिंग पण तो बरी करून घेतो आणि फास्ट बॉलिंग करतो. ओव्हरटनला आणलंय बॉलर एक आहे. हा आणि टंग एक आहे ज्याने पहिल्या 2 मॅचेस पण खेळल्यात सिरीजच्या. आणि इंडियाने ज्युरेलला इन केलाय पंचच्या जागी ऑब्व्हियसली ते पायामुळे होणार होतं. प्रसिद्ध कृष्णाला आणलंय. सो ही मॅच आपण जिंकू. प्रसिद्ध कृष्णा बरोबर आपण एक पण मॅच हरलो नाहीये मित्र. आणि बुमरा सोबत जिंकलो नाही. आणि मला ते कळत नाही की अर्शदीप सिंगने काय घोडं मारलंय त्याला का नाही खेळलं की तो इंजर्ड आहे गेस तो. आय गेस इंजर्ड. आणि कुलदीपचा तर चान्स नाहीच बनला. म्हणजे कुलदीप ठीक आहे. आणि या पिचवर कुलदीपला खेळलं पण नसतं. हा यावरती खेळूच नाही शकत ऑब्व्हियसली. आणि करुण नायर इन आहे. गॉड नोस की कोणाच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्याला सांगितलं की भाई करुण नायरला खेळ. आणि ऍक्च्युली बघशील तर कॉम्बिनेशन इंडियाची लास्ट मॅच जरी आपण ड्रॉ केली असली त्या मॅचला इंडियाचं कॉम्बिनेशन चुकलं होतं. कारण एक बॅट्समॅन आपण शॉर्ट केलं होतं. ते नशिबाने सुंदरची बॅट लागली म्हणून. सो माझ्यामध्ये करुण नायरला लास्ट मॅच आपण प्लेस होतीच त्याची टीम मध्ये. आता पुन्हा त्याचा आपण पण क्रिटिसाइज केलं होतं की करुण नायर खेळत नाही त्याला बसवा वगैरे. पण ऍज सच इंडियाकडे बॅट्समनच नाही करुण नायरला रिप्लेस करायला प्रॉपर बॅट्समन नाही. सो करुण नायरचा चान्स होता. पण एक मला बरं वाटलं की त्याची जी पोझिशन आहे ती खाली घेतली गेली. त्याला किती 3 डाऊन की 4 डाऊन पाठवलं. 3 डाऊन जेव्हा गिल गेला धावत रन होऊन तो आला. सो आय गेस त्या पोझिशनला त्याचा स्टॅट्स पण बेटर आहेत. त्याचा 60च्या वगैरे ऍव्हरेज येते. 300 त्याने मारले तरी पोझिशनला. पण तरी
सो आय गेस करुण नायर आणि काल चांगला पण खेळला. किती मारले काल त्यांनी? करुण नायरने काल 50 मारलेली आहे. येस, नॉट आउट आहे आणि तो चांगल्या शेपमध्ये पण दिसत होता. कॉन्फिडन्स पण त्याचा बरा वाटत होता खेळताना आणि त्याने थोडी टेक्निकमध्ये पण इथे ते चेंजेस केलेले मला असं जाणवत ते बघताना. आणि पुन्हा तेच आहे माझ्या मते, आता ते जे होतं की त्याचा लास्ट चान्स होता, लास्ट चान्स आहे त्याचा माझ्या मते. सो आता जरी त्याने 50-60 मारले तरी त्याची जागा काही फिक्स नाहीये. ही नीड्स टू प्ले पिक. आता त्याने जे केलंय 100 किंवा 150 टाकावेत ते पण ह्या पिचवरती खूप आहेत रन्स. 50 रन्स ह्या पिचवरती खूप आहेत, कारण बाकी कोणाला नीट उभं पण राहतात तिथे तो खेळला एवढं. सो त्याच्यासाठी त्याने पर्सनली ही इनिंग 100च्या वर खेचावी आणि गिव्ह मी सम लास्ट चान्स, त्याचा गिव्ह मी वन मोर चान्स. सो हा त्याचा तो चान्स आहे. सो शेवटी जो 90 त्याने ठेवला होता, हा खरा वन मोर चान्स आहे. असं मला दिस इज दी ओनली वन चान्स. सो गंभीरचा डिसिजन आहे, गिलचा माहित नाही कोणाचा आहे, पण मे बी एका क्रिकेटरला आपण कधी बघितलं नाहीये एवढा पूर्ण चान्स दिला गेला. सो आता ह्याच्यापुढे नायरकडे कंप्लेंट पण नसेल की मला चान्सेस मिळाले नाहीयेत त्याच्या हिशोबाने. म्हणजे ऑब्व्हियसली आपण बघितलं की रोहित शर्माला वगैरे त्याच्या बॅक केलं गेलं असं नाही केलं, पण करुण नायरला त्या मनाने बरोबर आता बॅक केलं. आता ह्याच्यापुढे तो कंप्लेंट नाही करू शकत की मला खेळलं नाही, माझ्यासोबत अन्याय झाला. आणि इंग्लंडला घेऊन गेले डिरेक्ट. करेक्ट. असं पण नाही की होम सिरीज खेळा, बघा, टेस्ट करा, डिरेक्ट इंग्लंडला. त्याचा रणजीचा एक्सपिरियन्स पण खूप होता. येस येस. पण काल एक कॉमेंटेटर्स बोलताना त्याच्या टेक्निक बद्दल हे बोलत होते की फ्रंट फुटवर खूप लवकर कमिट करत होता. सो प्रॉब्लेम तोच झाला की तो डोमेस्टिक आता एवढं खेळून झालाय, डोमेस्टिक मध्ये तुला तेवढा पेस नाही जेवढा इंटरनॅशनल मध्ये बॉलर्स देतो. सो डोमेस्टिक मध्ये तू ते अफोर्ड करू शकतोस फ्रंट फुट तुझा प्रेस करणं आधीच, जे की जास्त पेसवाला बॉलर समोर तू तेवढा अफोर्ड नाही करू शकत, कारण की बॉल जर आत आला तर मग तुला ऍडजस्ट करायला टाइम नाही. सो ते एक टेक्निक मध्ये थोडा फॉल्ट बोलत होते. इव्हन मी ते पण ऐकलं होतं की बऱ्याच बॅट्समनचा फ्लॉ असतो की त्यांना आउटसाइड ऑफ जमत नाही, त्यांना अंगावरचे बॉल जमत नाहीत, याला ढुंगणावरचे बॉल जमत नाहीत, असं काल कमेंट्री मध्ये बोलत होते. सो आय डोंट नो काय आहे, पण आता ह्याच्या करिअरचा शेवटचा चान्स आहे आणि ऑब्व्हियसली आपण सगळ्यांनी बरेच करिअर असे बघितलेत की ज्यांना तो एक चान्स नाही मिळाला, सो ते संपलेत. सो ह्याचं पण तसंच होऊ शकत होतं. सो थँक्स टू गंभीर, गिल. पण आता 50 मारले तर थोडा तरी पुश मिळेल त्याच्या सिलेक्शनसाठी वगैरे. पण त्याने ही इनिंग मोठी खेळून काही करून आणि ही त्याची अपॉर्च्युनिटी आहे. त्याने बऱ्यापैकी काल कंट्रोल केलेला आहे. सुंदर त्याने पार्टनरशिप स्टिच केलेली आहे. जुरेल सोबत तो बरा खेळला होता. तर आता त्याच्याकडे आजचा दिवस आहे, त्याने निदान 100 तरी करणं नेसेसरी आहे, कारण जर 14ची मॅच बघशील ती रहाणेने एका ती जिंकवली होती, त्याचा अख्खा ग्रीन टॉप होता त्यावरती, त्याची सेंचुरी मॅटर करत होती. सो सेम आहे. आणि करुण नायरचं त्याचं 90 फेडला त्याने बीसीसीआयचा, जो त्याने मागितला होता, खेळवा त्याने केलं बाबा, खेळलाय. आणि नंतर जडेजा आय गेस स्टार्टला जयस्वाल आणि राहुल चिपली गेले. जयस्वाल तर अगदीच 2 रनला आउट झाला आणि राहुल पण असा चुकीचा बॉल कट केला त्यांनी. हा, ऍक्च्युली तो बॉल पंच करायचा होता बॅकफुटला, पण तो स्क्वेअर मारायला गेला राहुलचा म्हणतोय. सो तो तिथे फसला, चुकीच्या शॉटमुळे आउट झाला, कारण की तो जर उभा राहिला असता तर मग तो लंबी रेस का घोड होता या मॅच, तो खेळून जातो, कारण ह्या कंडिशन्स त्याला सूट होतात प्रॉपर. आणि जयस्वालचा बॉल चांगला. राहुलने काल एक नवीन फीट अचीव्ह केलंय. राहुल त्या लीग मध्ये आलेला आहे ज्यांनी इंग्लंड मधून 1000 बॉल्स केले. आणि फॉर सरप्राईज नाही, आपण त्या बघितलंय, पण मला हे नोटीस नव्हतं झालं, मुरली विजयने केलंय 14च्या सिरीजला. सो एका सिरीज मध्ये म्हणतो. सो मुरली विजय वी नो केवढा अंडर, आणि त्याच्या आधी गावस्करांनी केलं. त्यावेळी ना द्रविडने केले, ना गांगुलीने केले, ना सचिनने केले. गावस्कर, मुरली विजय आणि के राहुल या तिघांनीच एका सिरीज मध्ये 1000 पेक्षा जास्त बॉल फेस केलेत प्रॉपर. सो त्यांची टेक्निक केवढी चांगली असेल. आणि मुरली विजय चांगलाच होता, त्याला फक्त ती 18ची सिरीज आणि आउट ऑफ फॉर्म गेला. आणि कार्तिक बरोबरची मैत्री. एखाद्याच्या पर्सनल लाईफ वरती बोलतात, हे चुकीचं आहे. एखाद्याची पर्सनल लाईफ क्रिकेटमध्ये ड्रॅग करू नये. झालं त्याला प्रेम केलं त्याने, प्रेम झाली चिटिंग, आता काय ठीक आहे, एवढं काय त्यात. त्याने तो हे सगळं अफोर्ड करू शकतो, तू करत नाही सपोर्ट कर. जाऊ दे, माझ्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवू नकोस, आपण क्रिकेटवरती बोलू. येस. सो नंतर मग गिल रनआउट झाला, तिथे बोललो आपण. आणि मग जडेजा आला, करुण नायर आला, त्यानंतर जडेजा आला बॅटिंगला. बरोबर. हा, आणि साई सुदर्शन आला त्याआधी. साई सुदर्शन चांगली बॅटिंग केली, 38 रन्स मारलेत काल त्याने, आणि त्याला खूप चांगला बॉल पडला. तो बॉल आणि सेम बॉल जडेजाला पडला, आणि दोन्ही बॉल अनप्लेबल होते माझ्या मते. म्हणजे एकतर तू बीट होणार नाही तर तू विकेट पडणार त्या बॉलवर. त्या बॉलवर दुसरा काही तुझ्याकडे ऑप्शन नाही. सो आय गेस ऑनलाईन सुदर्शन चांगला खेळला, चांगलाच त्याने एक स्ट्रेट ड्राईव्ह मारला, तो जाम भारी, तो कडक स्ट्रेट होता. एक सुंदरने पण मारला मस्त, नंतर सुंदर तर चांगलाच खेळतो. आणि मला असं वाटतं की पूर्ण दिवस जर बघू तर अर्धा दिवस तर पावसामुळे वाया गेला. ऑलमोस्ट 30 ओव्हर वाया गेले काल. टिपिकल इंग्लंड. येस. पहिली मॅच इंग्लंड मधली.
आय गेस 60 की 65 ओव्हरच झाल्या काल. हा सो ऍव्हरेज डे राहिला इंडियासाठी. मला एकदम वाईट पण नाही वाटत, एकदम पण मला जरी वाटतं इंडियाचा स्कोर कमी 206 ला 7 विकेट वगैरे पडलेत आपल्या, पण या पिचवर मला वाटतं की डिसेंट स्कोर आहे आणि इंडिया थोडीशी अहेड असं मला वाटतं. आता ऑब्व्हियसली ह्या पिचवर त्यांना बेटर माहिती कसं खेळायचं, स्पेशली जो रूट. पण आपले बॉलर्स त्यांच्यापेक्षा चांगले त्या मॅच. खरं बुमरा नाहीये, सो मे बी वी कॅन विन. सो आय होप आकाशदीपला ती मुवमेंट मिळेल ऑफ द पिच आणि हवेत जी काही तो करतो ती मुवमेंट. आणि मला वाटतं सिराजचे थोडंसं ओव्हर एफर्ट नाही, ज्याचा तो प्रॉब्लेम राहिला की तो कधी कधी ओव्हर पुश करतो, त्याने ते केलं नाही पाहिजे. आणि या पिचवर बेसिक टप्पा टाकल्यावर तुला रिझल्ट मिळेल. यू शुड नॉट ओव्हर डू थिंग्स, असं त्यांनी नाही केलं पाहिजे. बाकी काही नाही. बाकी अजून काय घडलंय काल? अजून गिलचा रनआउट झाला. ठीक आहे, अजून बाकी तर काही नाही. ऍटकिन्सनने खूप चांगली बॉलिंग केली ओव्हरऑल. त्याने 2 विकेट घेतल्या आणि 19 ओव्हर टाकलेत त्याने ओव्हरऑल. म्हणजे 60 ओव्हरमध्ये 19 ओव्हर त्याने टाकले. सो आय गेस ओव्हरऑल ऍव्हरेज डे होता इंडियासाठी. थोडा अबव्ह ऍव्हरेज बोलू शकतो. इंग्लंड माझ्यामध्ये काल फसली, कारण इंग्लंडने कालच्या पिचवरती इंडियाला ऑल आउट करणं नेसेसरी होतं 200च्या आसपास, जे नाही झाली इंडिया. आणि आज जरी इंडियाने 270 जरी टाकल्या इंडियाने, तरी बऱ्यापैकी हा त्या पिचवरती स्कोर 420 एवढा आहे असं मला वाटतं. पण आता माहित नाही ओव्हरनेट त्या पिचचं काय होतंय. जर तिथे कंडिशन्स तशा असतील तर मग तो ड्राय पण होईल थोडाफार. सो बॅटिंग गवत सुकलं बिकलं. येस, कारण नंतर दिवसाच्या शेवटी थोडं सनी होत गेलेलं कंडिशन्स. आणि सनी पण कमेंट्री करत होते. येस, मस्त रे. सो येस, असा होता कालचा दिवस. आणि अजून तुम्हाला काही सांगायचं का कालच्या दिवसाबद्दल, तर ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि करुण नायरसाठी देव पाण्यात ठेवा, आम्ही पण ठेवलेत. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.